गुड मॉर्निंग. बघा, लखपती दीदी योजना ही आता नुकतीच आपल्या महाराष्ट्रात लागू झाली आहे आणि आपल्या महाराष्ट्राने 25 लाख लखपती दीदी बनवण्याचे टार्गेट आहे. तर त्यात तुमचा नंबर कसा लागणार आणि तुम्हाला 5 लाखाचे अनुदान बिनव्याजी कर्ज कसे मिळणार ते आपण आता बघूया. तर ते महत्त्वाचं आहे. बघा, 5 लाख हे आपल्याला अनुदान दिले जाते आणि ते पण बिनव्याजी. आणि या लखपती दीदी याच्यात आपल्याला नोंद पण होते आणि सर्टिफिकेटसुद्धा मिळणार. तर बघूया काय आहे, कशा पद्धतीने आता अप्लाय करायचा असतो आणि कसं काय तुम्ही या लखपती दीदी या 25 लाखमध्ये सहभागी होऊ शकता. तर बघा, लखपती दीदी महाराष्ट्रात 25 लाख लखपती दीदी बनण्याचे उद्दिष्ट पूर्णत्वास नेणार काय आहे ही योजना हे आपण बघणार आहोत. तर बघा, जळगाव येथे 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राज्यातील लखपती दीदी संमेलन तसेच समुदाय संसाधन व्यक्तींचा सन्मान सोहळा होणार होता, म्हणजे झालेला आहे. या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील स्वयंसहायता गटांना 2500 कोटी रुपयांचा फिरता निधी व 5000 कोटींचे बँक अर्थसहाय्य वितरणाचाही कार्यक्रम होणार आहे. ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन, उमेद हे लखपती दीदी याचं एक मेन कार्यक्षेत्र आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत हा कार्यक्रम होणार आहे. तर एकीकडे लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळालेली असताना आता केंद्र सरकारची लखपती दीदी ही योजना देखील चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 5 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत केली जाते. बघा किती, 5 लाख आर्थिक मदत ही केली जाते. त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे, या योजनेचे स्वरूप काय आहे हे आपण जाणून घेऊया. तर बघा, योजनेचा उद्देश काय आहे. तर केंद्र सरकारने आतापर्यंत बघा, जे कोण नवीन आले असतील तर त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या, लाईक शेअर करा तुमच्या मित्रांना मैत्रिणींना, जेणेकरून त्यांनासुद्धा याच्याबद्दल माहिती मिळेल. आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, तुम्हाला सर्व प्रोसिजर आणि माहिती ही मिळून जाईल. तर बघा, केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना आणल्या आहेत. गेल्या काही वर्षापासून महिला सशक्तीकरणावर सरकारचा विशेष भर आहे. महिलांची आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी ही योजना राबवली जात आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केली आहे. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश समोर ठेवून ही योजना चालू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना 5 लाख रुपयाचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. तर बघा, महिलांना ज्या उद्योग करतात त्या महिलांना बिनव्याजी 5 लाखाचे कर्ज यातून दिले जाते. 5 लाख रुपयापर्यंत मिळणार मदत. तर ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आली आहे. बघा, ज्यांचे बचत गट आहे ते त्यांना याचा भरपूर फायदा होणार. तर कारण बचत गट हा मिळून असतो आणि एवढं मोठं कर्ज त्या बचत गटालाही मिळाले जाते 5 लाखाचं. तर महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जाते. महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी असाही उद्देश या योजनेमागे आहे. तर या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते. बघा, यात प्रशिक्षणसुद्धा दिले जाणार. त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना 1 लाख रुपयापासून ते 5 लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज हे दिले जावे. बघा, 1 लाखापासून सुरुवात आहे, तर तुम्हाला 5 लाखापर्यंत यात कर्ज मिळू शकते. आणि तुम्हाला या व्यवसायात जो कोणता तुमचा व्यवसाय असेल तर त्यात तुम्हाला प्रशिक्षणसुद्धा दिले जाणार. तर सुरुवात 1 लाखापासून 5 लाखापर्यंत आहे, तुम्ही किती पण घेऊ शकता. एकूण 3 कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. बघा, 3 कोटी. योजनेच्या लाभासाठी नेमकी अट काय. तर बघा, काय आहे नेमकी अट. योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. तर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणत्याही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा. बघा, गव्हर्मेंट नोकरीवर नसावं कोणी. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख
बघा, कोणताही शासकीय नोकरदार नसावा, महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयापेक्षा कमी असावे, अशा महिलांना अर्ज करण्यासाठी पात्र आहे. बघा, उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी आणि शासकीय नोकरीत नोकरदार नसावा कोणी त्या कुटुंबातले, अशा पद्धतीच्या महिलांना यात लाभ मिळू शकते. योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करायचा? तर बघा, लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल. बघा, यात अर्ज करायसाठी एक म्हणजे बचत गटांना हे मिळते लखपती दीदी योजनेचा लाभ. त्यात तुम्हाला एका उद्योजक नियोजक करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला आराखडा तयार करावा लागेल, सरकारला पाठवला जाईल. या आराखड्याचं तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल. त्यानंतर सर्व अटींची पूर्तता होत असेल तर महिलांना 5 लाख रुपयापर्यंत कर्ज हे दिले जाणार. तर 5 लाख रुपयापर्यंत कर्ज हे दिले जाणार. तर उमेद अर्थातच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवून त्यांना स्वतःची ओळख निर्माण करून देणारे, तसेच नवे क्षितिज, नवा विश्वास निर्माण करून देणारे ग्रामीण महिलांच्या हक्काचे व्यासपीठ आहे. तर उमेद हे त्यांचे एक व्यासपीठ आहे. लखपती दीदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरातील कोट्यवधी लखपती दीदी निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या ध्येयाकडे एक पाऊल म्हणून महाराष्ट्रात 25 लाख लखपती दीदी बनवण्याचे कार्य पूर्णत्वास जात आहे. बघा, महाराष्ट्रातून 25 लाख लखपती दीदी हे निवडण्याचे कार्य आहे. महाराष्ट्राला 25 लाख हे म्हणजे 25 लाख लखपती दीदी बनवणार आहे, त्या महाराष्ट्रातून निवडण्यात येणार आहे. तर त्यात तुम्ही पण भाग घेऊ शकता. लखपती दीदीचे वार्षिक उत्पन्न किमान 1 लाखापेक्षा जास्त होण्यासाठी त्यांना 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यवसाय संधी निर्माण करून दिल्या जाणार आहेत. अभियानातील महिलांना बँकेचे व्यवहार शिकवले जातील, त्यांना आर्थिक साक्षर केले जाईल. कृषीविषयक माहितीसाठी प्रत्येक गावातील कुटुंबांचा सर्वांगीण विकास साधावा. त्याचबरोबर दारिद्र्य निर्मूलनासाठी शासन अनेक योजना राबवत आहे. यासाठी ग्रामीण भागाची प्रगती दारिद्र्य निर्मूलनातून झाल्याशिवाय अशक्य असल्याचे लक्षात आल्यामुळेच केंद्र सरकारने देशभर दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन हा ध्वजांकित कार्यक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्रात सुद्धा हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान नावाने राबविला जात आहे. उमेद अभियान नावाने गावागावात हा कार्यक्रमाची ओळख आहे. तर या अभियानाने व्यापक चळवळीचे स्वरूप धारण केलेले आहे. प्रगतीचा आणि स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारून स्वयंरोजगाराच्या नव्या वाटा शोधून उत्तुंग भरारी घेण्यासाठी ग्रामीण महिला सुद्धा आता सर्व क्षेत्रात अग्रेसर दिसत आहे. महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण महिलांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि नवचैतन्य असण्यामागचे मुख्य कारण उमेद अभियान बनले आहे. स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहून गावाच्या आर्थिक विकासात सुद्धा योगदान देताना दिसत आहे. डोंगराळ भाग असो किंवा अतिदुर्गम भाग, अशा प्रत्येक ठिकाणी आज उमेद अभियानाची महिला स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसाही निर्माण करत आहे. तर उमेद अभियानाच्या महिला आता मसाले, पापड, लोणचे यासह अनेक खाद्यपदार्थाची निर्मिती करीत आहे. याशिवाय हस्तकला, कपडे, शोभेच्या वस्तू, शिल्पकलेच्या वस्तू, खेळणी, मातीची भांडी यासारखे अनेक उत्पादने महिला घेत आहेत. राज्यात आज घडीला ग्रामीण महिलांचे शेती आधारित 38 लाखापेक्षा जास्त उद्योग व्यवसाय सुरू आहेत आणि बिगर कृषी आधारित सुद्धा 7,56,000 व्यवसाय सुरू आहेत. येणाऱ्या काळात आमच्या ग्रामीण भागातील महिलांचे संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असणार आहे. व्यवसाय वृद्धीसाठी उमेद अभियानामार्फत विविध प्रकारचे प्रदर्शन स्थानिक पातळीवर भरवून उद्योगांना हक्काची बाजारपेठ तयार करून दिली जाते. तसेच विविध स्तरावर महालक्ष्मी सरससारखे प्रदर्शन भरवून ग्रामीण महिलांच्या उद्योगांना जागतिक बाजारपेठ निर्माण करून दिली जाते. त्याचप्रमाणे ग्रामीण महिलांची उत्पादने ग्राहकांना आपल्या घरापर्यंत उपलब्ध व्हावीत यासाठी ही वेबसाईट आहे. बघा, उमेद मार्ट
umed.com बघा, umed.com हे ई-कॉमर्स पोर्टलसुद्धा सुरू करण्यात आले आहे. उमेद अभियानाची ग्रामीण महिलांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याची चळवळ आता जोर धरत आहे आणि हे बदल दृश्य स्वरूपात दिसत आहेत. तर अशी ही लखपती दीदीचे म्हणजे उमेद अभियानामार्फत ही महत्त्वाची माहिती होती. तर एवढं वाचून दाखवलं, आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यामुळे एवढं नको आहे. उमेद अभियानावर माहिती आहे ही बाकीची. तर आपलं लखपती दीदी कसं बनायचं हे आपण वरती व्हिडिओत बघितलेलं आहे. तर ही अशी माहिती होती.